आज आपण पाहणार आहोत भूगोलाचे इयत्ता 4चे जुने पुस्तक, त्यातील प्रकरण 6 महाराष्ट्र हवामान। तुम्ही या सिरीजचे मागील व्हिडिओ पाहिलेले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जिओग्राफी प्लेलिस्ट म्हणून, ती तुम्ही पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर करून घ्या। हवामान सांगताना उष्ण, थंड, सम, विषम, दमट, कोरडे असे शब्द वापरतात। महाराष्ट्राचे हवामान कसे आहे ते पाहूयात। किनारपट्टीचा प्रदेश, कोकणातील हवेचे तापमान जास्त असते म्हणून तेथील हवामान उष्ण आहे। समुद्र जवळ असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे हवा दमट राहते। तसेच दिवसभरातील आणि विविध ऋतूंमधील तापमानात जास्त फरक नसतो म्हणून हवामान सम आहे। त्यामुळे कोकणातील हवामान उष्ण, दमट आणि सम आहे। पर्वतीय प्रदेश, उंचीनुसार तापमानात घट होते। या नियमानुसार सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांमधील जास्त उंचीच्या भागात तापमान कमी असते, त्यामुळे या पर्वतरांगांमधील उंच भागात थंड हवेची ठिकाणे आहेत। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर, आंबोली इत्यादी थंड हवेची ठिकाणे आहेत, तर सातपुडा पर्वतरांगांमध्ये तोरणमाळ, पाल, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत। पठारी प्रदेश, पठार मध्यम उंचीचा भाग आहे, त्यामुळे तेथील हवामान उष्ण असते। तो समुद्रापासून दूर असल्याने पठारावर दिवसभरात आणि विविध ऋतूंमधील तापमानात फरक जास्त असतो, म्हणून तेथील हवामान विषम असते। तसेच हवेत बाष्प कमी असल्यामुळे हवा कोरडी असते, त्यामुळे पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम असते। पर्जन्य, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात। हे वारे अरबी समुद्रावरून येतात, जलभागावरून आल्याने ते बाष्पयुक्त असतात। या वाऱ्यांपासून महाराष्ट्रात पर्जन्य होतो। हे वारे राज्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांनी अडवले जातात, यामुळे कोकणात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर भरपूर पर्जन्य होतो। त्यातील आंबोली हे राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जाताना हे वारे कमी उंचीवर येतात। तेथील हवेचे तापमान जास्त असल्याने या वाऱ्याचे तापमानही वाढू लागते, त्यामुळे ते जास्त बाष्प सामावून घेऊ शकतात। परिणामी सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते। डोंगर किंवा पर्वतामुळे तयार होणाऱ्या अशा कमी पावसाच्या प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात। हे वारे पुढे पूर्वेकडे जाताना सह्याद्री पर्वतापासून लांब जातात, त्यामुळे पर्जन्य छायेचा परिणाम संपतो। परिणामी राज्याच्या पूर्व भागात पर्जन्याचे प्रमाण वाढते। कोकण व सह्याद्री पर्वतीय भागात सुमारे 3000 मिमी पर्जन्य होतो। सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर व राज्याच्या पूर्व भागात 1000 ते 3000 मिमी पर्जन्यमान आहे। पठारी भागात पर्जन्यमान 600 ते 1000 मिलीमीटर या दरम्यान असून पर्जन्य छायेच्या प्रदेशात हे प्रमाण 600 मिलीमीटरपेक्षा कमी आहे। महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण असमान आहे, तसेच पर्जन्य अनियमित पडतो। अनेकदा त्याचा महाराष्ट्रातील शेती व्यवसायावर परिणाम होतो। मोसमी वारे काय असतात? विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात। डोंगर किंवा पर्वताचा वाऱ्यांच्या दिशेच्या विरुद्ध बाजूकडील भाग, जेथे पर्जन्याचे प्रमाण एकदम कमी होते, त्या भागाला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असे म्हणतो। व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।